चला आता कसं आणि किती आवरले ते तुम्हाला दाखवलेलं आहे मी पूर्ण टायटलमध्ये. तर जसं जसं आवरत गेली तसं तसं म्हणजे व्हिडिओ शूट करायलाच कोणी नव्हतं माझं. आता हे एवढं फ्रीज आवरायचं बाकी आहे, अजून फ्रीजच बाकी आहे फक्त आता आवरायला. मग फ्रीज आवरलं की सगळं काही आवरलं जाईल माझं. त्यानंतर मी इकडं हॉलमधलं आवरायचं बाकी आहे ते पण. तर इथं अशी थोडीशी किचन पण असं आवरलं गेलेलं आहे माझं. तर अशा प्रकारे म्हणजे मी जसं जसं आवरत गेले तसं तसं तुम्हाला दाखवते. मी थोडं थोडंच आवरते, कारण की आता मायाने पण होत नाही ना, मग घरामध्ये सगळं काय स्वयंपाक वगैरे ते पण करायला लागतं. त्यानंतर आता आवरून आवरून जोराची भूकच लागून गेली होती मला. चला म्हटलं पहिले काहीतरी खायला करते. तर कोबी फ्लावरची भाजी तर बनवली गेली होती माझी, पण म्हटलं मला आज भाजीच खायची नाही तर पिझ्झा खायचं मन होतं माझं. पण मग आता कसं काय पिझ्झा, तर चला म्हटलं आता साहित्य पण नव्हतं काही पिझ्झाचं, हे असं साहित्य होतं पण ते दुसरं साहित्य नव्हतं माझ्याकडे. मग त्यासाठी म्हटलं चला रोटीचा पिझ्झा बनवू आपण. खूप छान आणि खूप टेस्टी, पिझ्झाला पण दूर करेल असा पिझ्झा आपण घरच्या घरी पिझ्झा बनवू. तर मी त्यासाठी काय केलं आहे ना, हे सर्व काही साहित्य असं कापून घेतलं होतं. गाडी जाते इकडनं, आणि आता कसं आहे दशामाता बसलेली आहे आणि आता कांबळे मातेचा पण उत्सव आहे. तर एवढं तेवढं आवाज म्हणजे दिवसभर टेप वगैरे इकडे तिकडे चालू राहतात. एवढं तेवढा आवाज आला तर यूट्यूबला सांगते, एवढं तेवढं जर आवाज आला व्हिडिओमध्ये तर त्याबद्दल सॉरी, आणि त्यासाठी तुम्ही समजून घ्या. तर चला, माझ्याकडे कारण की माईकच नाही आहे ना, मग माईक राहिला असता तर मग मी आता घेईल थोडं थोडं एक एक वस्तू. तर त्यासाठी म्हटलं चला. तर आता अशा प्रकारे मी मस्तपैकी बघा करपून घेतले, ते थोडेसे जास्त नाही, थोडे कच्चेच राहू द्यायचे, जास्त नाही करायचे आपल्याला. तर आणि जास्त कच्चे पण चांगले लागत नाही ना मग ते पिझ्झामध्ये. मग थोडंसं असं मी परतून घेतलेलं आहे त्यांना, हे बघा. आणि आता आपल्याला आहे ना प्लेटमध्ये मस्त काढून घ्यायचे आहे. मी एका छोटीशी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, कारण थोडंसं आहे मला एकच पिझ्झा माझ्यापुरता बनवायचा आहे. कारण की अंशुबी आणि राशाबी गावाला गेलेली आहे, आणि राखूचं जेवण झालं. फ्लावर कोबी आणि चपाती खाल्ली, आणि यांनी पण फ्लावर आणि चपाती खाल्ली. तर बघा अशी रोटी मी त्याच तव्यामध्ये रोटी टाकून दिलेली आहे. आता वरतून आपल्याला आहे ना टमाटा सॉस लावून घ्यायचं आहे. पिझ्झा सॉस तर आहेच नाही आता माझ्याकडे, मी बनवलेलं होतं ते पूर्णपणे संपून गेलं. आता बघा रोटी वरतून आपल्याला आहे ना मस्त असं टमाटा कॅचअप टाकून घ्यायचं आहे, ते पण संपलं कारण की मी त्या दिवशी पण काय बनवलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं होतं. तर बघा आता थोडंच तेवढंच टाकून घेते मी, आणि असं पण जास्त टमाटा कॅचअप मला चालत नाही शुगरमुळे. तर बघा असं लावून घेतलं आहे मी कुठं कुठं. तर टमाटा कॅचअप नव्हतं, त्यासाठी मी इथं आहे ना डाळिंबाच्या बिया वापरलेल्या आहे बघा. त्याच्या पण छान असं मस्त आंबट चिंबटच स्वाद लागतो, म्हणून मी ते टाकून दिलेलं आहे इथं. त्यानंतर आपल्याला जे काय आपण साहित्य परतवलेले ना बघा, गाजर, शिमला मिरची, बारीक तिखट मिरची, टमाटे, असं सर्व काही साहित्य, कांदे, असं सर्व काही साहित्य मी मस्तपैकी कापून परतून घेतलेले आहे. कोथिंबीर पण चांगली स्वच्छ धुवून अशी परतून घेतलेली आहे. तर चला आता सर्व काही साहित्य मी इथं टाकून घेतलेलं आहे बघा. आता वरतून थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मी. त्यानंतर आपल्याला इथं आता बघा चीज टाकून घ्यायचे. जेवढं तुम्हाला आवडत असेल ना तेवढं चीज तुम्ही इथं टाकू शकता. तर मी इथं बघा एवढं होतं माझ्याकडे, सर्व चीज मी इथं टाकून दिलेलं आहे बघा. किती छान दिसतंय, पिझ्झाला पण दूर करता येते. आणि माझा गॅस आहे ना अगदी हळूहळू पूर्ण कमी फ्लेमवर चालू आहे बघा.
मिडियम गॅस चालू आहे माझा, पूर्ण नाही केलेला आहे कारण की आपली चपाती मग जळून जाईल त्यासाठी मी. तर बघा अशा प्रकारे मी आता इथे ना चीज पण मस्तपैकी पूर्ण टाकून दिलेलं आहे. थोडंसं बाकी आहे अजून वरतून टाकण्यासाठी. मी आता हे साहित्य पण इथं टाकून दिलेलं आहे बघा. थोडं उरलेलं होतं, म्हटलं एवढंसं काय उरू देऊ आता. उलट आपल्याला शरीराला खूप छान राहतं हे गाजर, शिमला मिरची असं शरीरासाठी आहे ना खूप अतिउत्तम असतं हे. तर हे तर आपल्या पोटात जायलाच पाहिजे. तर बघा वरतून थोडी अशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली मी आता. तर चला आता आहे ना हे चिल्ली फ्लॅक्स टाकून घ्यायची आहे आपल्याला. छोटं पाकीट होतं माझं पण हे जास्त तिखट राहतं ना, मग मी थोडंसंच टाकते. हे बघा आता चिल्ली फ्लॅक्स पण इथं टाकून झालेलं आहे. आता बघा खूप छान आणि खूप वरतून आता थोडंसं अजून चीज पडलेलं होतं ना, ते पण कारण की आपल्याला असं बनवायचं आहे ना तर पिझ्झापेक्षाही भारी लागायला पाहिजे. त्यासाठी बघा मस्तपैकी इथं चीज पण टाकून घेतलेलं आहे मी. पुन्हा चीज टाकून घेतलं. जेवढं होतं तेवढं पूर्ण टाकून घेतलेलं आहे मी आता इथं. आता आपल्याला आहे ना ही पोळी, हा पिझ्झा असा वाढून घ्यायचा आहे त्याला. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी. किती छान आणि किती सुंदर दिसतोय ना. आता याला आहे ना आपण वाढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. हे बघा अजून जास्त भारी लागतो. आणि तुम्ही असा पण जरी कापला ना तरी चालेल, पण असं वाढलेलं आहे ना खूप भारी खूप टेस्टी. कारण की आपल्याला दोघं बाजूंनी शेकून घ्यायचे ना, मस्त कडक मस्त खरपूस असं शेकून घ्यायचं आहे दोघं बाजूंनी. थोडंसं तेल टाकलं परत त्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे बघा असं. तर अजून थोडंसं इथं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान आपला असा कुरकुरीत पिझ्झा आपला इथं तयार होणार आहे. तर बघा मी मागे पण एकदा बनवलेलं होतं, इतकं टेस्टी लागतं ना, तर मला ती तशी सवय होऊन गेली खायची ना. मला खूप आवडतं, खूप 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 आवडतं. अंशूला पण आवडतं, पण आता ती आहे नाही माझ्याजवळ, मग मी एकटीच खाणार आहे. अंशू बघ मी काय बनवलेलं आहे, नक्कीच तुझ्या तोंडाला आता पाणी येईल बघ. तू राहिली असती तर आपण अर्ध अर्ध करून खाल्लं असतं मस्त, नाही तर मग 2 बनवले असते मी. तर चला असो असो, आता मी एकटीच खाते. तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी मी इथं पिझ्झा बनवलेला आहे, चपातीपासून पिझ्झा. तर आता मी याला एका प्लेटमध्ये काढते. अशा प्रकारे मी याला आहे ना बघा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. वाव, एकदम भारी. इतका टेस्टी लागतो ना, तुम्ही जर कधी बनवणार ना पूर्ण कमी खर्चामध्ये, काहीच नाही, सर्व वस्तू आपल्या घरात अवेलेबल. आणि बाहेरून तुम्ही पिझ्झा मागवा किंवा 250 किंवा 300ला तो भेटेलच. हे बघा कसं पिझ्झाला पण दूर करेल. तुम्हाला वाटलं तर असं 2 तुकडे करून पण खाऊ शकता, नाहीतर मग असे छोटे छोटे तुकडे करून पण तुम्ही पिझ्झासारखं खाऊ शकता. नाहीतर मग पूर्ण ओपन करून तसं पण तुम्ही तुकडे करू शकता. मी तर असे तुकडे केले बघा. बघा चीज किती त्याच्यामध्ये, किती छान किती सुंदर दिसतंय बघा. वाव, एकच नंबर. तुम्ही बघू शकता आता. तर मी आता खायला घेतलेलं आहे बघा. मला तर असं झालं आहे ना कधी खाऊन कधी नाही. हे बघा वाव, एक नंबर पिझ्झा. मोबाईल थोडासा तेलकटून गेला ना त्यासाठी फुरसट दिसतंय. वाव, एकच नंबर, खूप छान खूप छान. आमची राशा राहिली असते, तिला खूपच आवडतो, तिला पण आवडतो, ती पण खाते बरं का. तर चला अशा प्रकारे मी माझा पिझ्झा खाल्ला गेला. तर आता देवदीप म्हणजे दीप अमावस्या आहे ना आज. त्यासाठी मग सगळे काय देव मी धुवायला काढले होते. पहिले तर आधी तर सगळे देव काढून घेतले मी, आणि त्यानंतर मग सगळं देवघर साफ केलेले मी बघा. तुम्ही बघू शकता पूर्ण देवघर साफ केलं. आणि बघा हे देव दिवे बिवे सगळे काही इथं आहे ना मस्तपैकी असं आहे ना पितांबरी लावून इथं घासून घेतलं आहे मी, भैया पावडर लावून. तर बघा हे कृष्ण भगवानचे कपडे पण इथं धुवून ठेवून दिलेले आहे. बाकीचे कपडे धुवून मस्तपैकी देवाऱ्यामध्येच ठेवून दिले. नंतर समर्थांची पण आंघोळ घालून, स्वामी समर्थांची पण आंघोळ घालून मी इथं देवघरामध्ये त्यांना त्यांच्या स्थानवर बसवून दिलेलं आहे बघा. आणि हे बाजूचे तर कोणते देव मला आठवण नाही राहत. तर बघा इथं किचन पण माझा आवरला गेलेला आहे. आता मी सगळे काय देव आहे ना देवघरामध्ये ठेवून देते पुसून पुसून. चांगलं स्वच्छ देवांचं माझं वेगळंच कपडं असतं, मग त्याच्याने पुसून पुसून सगळे काय देव मी ना इथं ठेवून दिलेले.
देवघरामध्ये. आणि छान मस्तपैकी असं गोकर्णीचे फुलं, गोकर्णीला आहे ना, माझ्याकडे गोकर्णीचा येईल खूपच फुलं येतात त्याला, इतके भारी भारी फुलं येतात ना, असं मस्तपैकी ब्लू कलरचे बघा, किती छान दिसतंय ना. तर हे फुलं आहे ना सगळे देवघरामध्ये मी ज्या देवांना हे फूल लागतं ना त्या देवांना मी ठेवून दिलेलं आहे बघा. स्वामी समर्थ महाराजांना तर गुलाबाचं फूल लागतं पण नाही माझ्याकडे ते, हेच ठेवून दिलं मी. छान दिसतंय बघा महाराजांजवळ, फूल किती छान दिसतंय महाराजांजवळ बघा. त्यानंतर एक लक्ष्मी माता गणपती माताजवळ ठेवून दिलेलं आहे. आणि असे सगळे काही फुलं मी पांढरे वगैरे सगळे काय असं ठेवून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप छान आणि खूप मस्त. त्यानंतर माझी आता बघा उंबरठ्याची वगैरे ती पूजा पण बाकी आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. आता इथं सर्व काय अशी देवांची पूजा मी करून घेतलेली आहे.